याच पद्धतीची मानसिक कोंडी म्हणजे श्रद्धेचा वापर करून केली जाते तेव्हा काय होते? तोही एक भयानक प्रकार आहे. तिथे भीतीऐवजी जेव्हा विश्वासाचा हत्यार म्हणून वापर होतो तेव्हा लोक स्वतःहून आपली संपत्ती लुटून देतात. बरोबर. नाशिकच्या स्वयंघोषित बाबाचे प्रकरण हे याचेच जिवंत उदाहरण आहे. स्वयंघोषित बाबा अशोक खरात याला 5 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी नाशिक न्यायालयाने नुकतीच पोलीस कोठडी सुनावली आहे. हो, पुण्याच्या एका उच्च शिक्षित आणि अत्यंत यशस्वी व्यावसायिकाला या बाबाने अक्षरशः आपल्या जाळ्यात ओढले. इथेच तर खरी गोम आहे. म्हणजे कुणालाही वाटेल की एक शिकलेला व्यावसायिक इतक्या सहज 5 कोटी रुपये कसे देऊ शकतो. हो, पण ते एका रात्रीत होत नाही ना. यामागे टप्प्याटप्प्याने केले जाणारे ब्रेन वॉशिंग असते. या व्यावसायिकाने त्या बाबाच्या म्यानमार, ग्रीनलँड आणि अमेरिका दौऱ्यांचा कोट्यावधींचा खर्च उचलला. बापरे, ग्रीनलँडचा खर्च? हो ना, आणि एवढेच नाही तर 99 लाखांची मर्सिडीज कार आणि फार्म हाऊस बांधण्यासाठी 2.5 कोटी रुपये दिले. म्हणजे हे भोंदू बाबा आधी लहान गोष्टींवरून विश्वास संपादन करतात, पीडित व्यक्तीला त्यांच्या जुन्या मित्रपरिवारापासून दूर करतात आणि मग अशी एक अवस्था येते जिथे तो व्यक्ती आपले स्वतःचे विचार करण्याची क्षमता पूर्णपणे गमावून बसतो. अगदी तंतोतंत विश्लेषण. तोही एक प्रकारचा अदृश्य तुरुंगच ठरतो. आणि या श्रद्धेचा गैरफायद्याचा आवाका फक्त पैशांपुरता मर्यादित नाहीये. खरातवर आधीपासूनच महिलांच्या शोषणाचे इतर 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. अरेच्छा, म्हणजे हा त्याचा पहिला गुन्हा नाहीये तर? नाही. आता SIT कडून हे 9वे प्रकरण म्हणून स्वतंत्रपणे तपासले जात आहे. आर्थिक आणि मानसिक शोषणाची ही एक अत्यंत सुनियोजित पद्धत आहे. या दोन्ही घटना पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की गुन्हेगारांनी आता हत्यारे बदलली आहेत. मग तो क्राईम ब्रँडचा खोटा व्हिडिओ कॉल असो वा अध्यात्माचा बुरखा. हो, ते माणसाच्या मेंदूतील इमोशनल बटन्स दाबून आपली फसवणूक करत आहेत. की लक्षात ठेवायचे की कोणतीही सरकारी यंत्रणा जसे की पोलीस किंवा CBI कधीही फोनवरून पैशांची मागणी करत नाहीत. आणि मुळात डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही कायदेशीर संकल्पना आपल्या कायद्यात अस्तित्वातच नाहीये. कोणीही अटकेची धमकी अशी व्हिडिओ कॉलवर देऊ शकत नाही. हेच सर्वात महत्त्वाचं सूत्र आहे. शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की गुन्हेगार आता केवळ रस्त्यावर लपलेले नाहीत. हो, ते बनावट पोलीस किंवा भोंदू बाबांच्या रूपात थेट आपल्या घरात आणि मनात पोचत आहेत. अगदी. अशा अदृश्य धोक्यांपासून आपल्याला वाचवणारी एकमेव किल्ली म्हणजे आपली स्वतःची जागरूकता आणि सतत प्रश्न विचारण्याची सवय. यावर नक्की विचार करा. हे ऐकले का चॅनलचा हा भाग मी इथेच संपवतेय. ऐकल्याबद्दल धन्यवाद.